मी अनुष्का शंखनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते। बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या। नागपूर लोकसभेच्या पहिल्या टप्प्याची निवडणूक 19 एप्रिल रोजी पार पडली। नागपूरचे जिल्हाधिकारी विपिन ईटनकर यांनी यंदा 75% मतदान होण्याचा विश्वास दर्शविला होता। मात्र यावेळी फक्त 48%च मतदान होऊ शकलं। याबाबत सामान्य जनतेत अत्यंत नाराजी पसरली आहे, कारण शहरात हजारो लाखोंच्या संख्येनं मतदारांची नावं मतदान यादीतून कापण्यात आली। लोकसभा चुनाव मैदान में उतरे किविन सुका वीरेंद्र सूर्यवंशी इन्होंने कल कलेक्टर ऑफिस में जेल भरो आंदोलन की शुरुआत की। इसका मुख्य कारण ये है कि हमारे नागपुर शहर में 22,68,000 कुछ मतदाता है। वो सारे मतदाता जब 19 तारीख को अपना मत देने के लिए जब गए तो तकरीबन 7 लाख जो लोग हैं, 7 लाख मतदाताओं के नाम लिस्ट से गायब थे। जिसका असर ये हुआ कि नागपुर में सिर्फ 45-40% वोटिंग हुई। मेरा मानना यह है कि प्रशासनिक अधिकारियों की गलती की वजह से हुआ है और ये किसी सत्ताधारी पार्टी को जिताने का प्रयास है, षड्यंत्र है, ऐसा हमें लगता है। इसके माध्यम से कल हमने जेल भरो आंदोलन किया, हमारे कार्यकर्ताओं ने, और जेल भरो आंदोलन के माध्यम से जनता को जागरूक होना ये हमारा लक्ष्य है। अगर आज नहीं जागे तो आने वाले समय में हम सबको गुलामी झेलनी पड़ेगी, ऐसा मेरा मानना है। साथियों, मेरा मानना यह है कि 7 लाख वोटर नागपुर शहर के कहाँ गए, ये एक दूसरा कि नागपुर का इलेक्शन रद्द होना चाहिए। तीसरा, अगर 7 लाख वोटरों ने अगर मतदान नहीं किया तो इनका पुनः इलेक्शन होना चाहिए। इनको मतदान करने के लिए फिर से प्रशासन ने बोलना चाहिए और फिर से बूथ लगाना चाहिए, अशी हमारी मांग है। 20 तारखेला जे लोकसभाचे जे चुनाव झालेले आहे त्यामध्ये मॅक्झिमम लोक जे होते त्यांचे मतदान कार्ड असून सुद्धा मतदान लिस्ट मध्ये त्यांचे नावच नव्हतं, जेणेकरून ते इथे दिवसभर इकडे तिकडे भटकत राहिले। परंतु शेवटपर्यंत वेळही चालला गेला तरीही त्यांचे नाव नाही आले आणि याच्यामुळे जे आहे ते लोकतंत्राची हत्या झालेली आहे। आणि आमचं म्हणणं हेच आहे की कुठे नाही कुठे जे आहे याच्यासाठी जबाबदार जे आहे आपले सरकार आहे आणि अधिकारी आहे, की कारण लोकांचे जे आहे नाव लिस्ट मध्ये नाही होते, कार्ड असून सुद्धा त्यांचे नाव लिस्ट मध्ये नाही आहे। मेलेल्या लोकांचे नाव आहे, परंतु जे जिवंत लोक आहेत त्यांचे कुठेही नाव दिसलेले नाही आहे। लोक जे आहे ते दिवसभर भटकत राहिले की काय करावं बा म्हणून, आणि हा एकच अधिकार असा दिलेला आहे ज्याच्याने आपण आपला प्रतिनिधी चुनू शकतो। परंतु हाही अधिकार जो आहे दिवसादिवस हे लोक जे आहे छीनत आहे, त्याच्याने हे लोक चाहतात की लोकतंत्राची हत्या हो बा म्हणून आज आम्ही इथे हा जो आहे आंदोलन केलेला आहे की हा 2024चा जो चुनाव आहे लोकसभेचा हा पुन्हा झालाच पाहिजे बा म्हणून। याच्यासाठी यंदा लोकसभेच्या निवडणुकीसाठी देशजनहित पार्टीचे उमेदवार किविसुका सूर्यवंशी यांनी याबाबत प्रशासनानं दखल घ्यावी म्हणून आज नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। कलेक्टर साहेबांनी सांगितलं होतं की 22 लाख वोटर आहेत आपल्या नागपूरमध्ये, परंतु 6 लाख लोकांनी वोट केलेला आहे। तर बाकी वोटिंग कुठे गेली, बाकीचं काय झालं त्याच्यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे। हे इलेक्शन पुन्हा घ्या तुम्ही करून। हे फक्त गुल्लेबाजी आहे। आज मी प्रभाग क्रमांक 24 पूर्व नागपूर इथे राहतो। माझ्या आईचा वोट दुसरा प्रभागात आला, प्रभाग क्रमांक 4। माझी सख्खी आई आहे आणि माझ्या वडिलाचा दर्शन कॉलनीमध्ये आला। हे काय आहे? आणि काही लोक जे जिवंत असून त्यांच्या वोटिंगमध्ये काही नाव नाही आणि मेलेल्या लोकांच्या इलेक्शनमध्ये नाव आहे। हे काय आहे? आणि ज्या लोकांची वोटिंग आहे ते वोटिंग करायला नाही येत आहे आणि जे मेलेले लोक आहे त्यांच्या नावानं वेगळे लोक इलेक्शन करायला येते। हे तान्याशाही आहे सर। कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाथ न्यूज नागपूर।